नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण 3 नंबर चॅप्टर ॲडमिशन ऑफ पार्टनर याची थेअरी पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण मिनिंग ऑफ गुडविल हा घटक पाहणार आहोत. पेज नंबर 128. Goodwill is the benefit, name, fame, reputation, image of a business which ultimately helps the business to earn more profits. म्हणजेच आपल्या बिझनेसमध्ये जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी गुडविल आवश्यक असते. गुडविल म्हणजे नावलौकिक, प्रतिमा, बरोबर. याला मराठीत असं म्हटलं जातं. म्हणजेच बेनिफिट, नेम, फेम, रिप्युटेशन, इमेज आपली जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट मिळायला मदत होते, बरोबर. म्हणजे या ठिकाणी अर्न मोर प्रॉफिट्स म्हणजेच जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी ही गुडविल आपल्याला मदत करत असते, बरोबर. इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ दी हॉनेस्टी, बिझनेस इथिक्स अँड हार्ड वर्क्स डन बाय ऑल दी पार्टनर्स इन दी पास्ट इयर्स. म्हणजेच पाठीमागच्या वर्षामध्ये आपल्या पार्टनर्सनी जसं त्याने हार्डवर्क केलं असेल, हॉनेस्टी, बिझनेस इथिक्स जसे असतील त्याप्रमाणे आपल्याला बेनिफिट मिळत असतात असं सांगितलेलं आहे. गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन दी बेसिस ऑफ पार्ट परफॉर्मन्सेस, बरोबर. म्हणजे आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स जसा असेल त्याप्रमाणे आपल्याला बेनिफिट्स मिळत असतात. आणि ही गुडविल जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला प्रोडक्शन, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये दक्षता घ्यायला हवी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. गुडविलला इंटँजिबल ॲसेट असं देखील म्हटलं जातं, बरोबर. अशा प्रकारे आपण गुडविलचं मिनिंग पाहिलेलं आहे. आता त्याच्याखाली देर आर व्हेरियस मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविल काढण्याच्या 2 आपल्याला मेथड सांगितलेल्या आहेत 12वीला. फॉर स्टँडर्ड 12 फॉलोविंग 2 मेन मेथड्स आर इन्क्लुडेड. आपल्याला स्टँडर्ड 12मध्ये 12वीमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या गुडविलच्या मेथड्स सांगितलेल्या आहेत. त्याची आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामधली एक आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आता ॲव्हरेज प्रॉफिट मेथड हे आपण पाहणार आहोत. अंडर दिस मेथड गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन दी ॲव्हरेज बेसिस ऑफ दी पास्ट नंबर ऑफ इयर्स ऑफ प्रॉफिट्स, बरोबर. प्रॉफिट्सचे इयर आपण काउंट करून आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मेथड बनवावी लागते, तयार करावी लागते. इट इज अजम्ड दॅट दी फर्म विल मेंटेन ॲव्हरेज प्रॉफिट फॉर नेक्स्ट सर्टेन इयर्स ऑल्सो, बरोबर. पुढील वर्षाचा प्रॉफिट तसाच त्याईकडे टिकून राहण्यासाठी आपण याचा वापर फर्ममध्ये करून घेऊ शकतो. अँड सो दी गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन दी बेसिस ऑफ सर्टेन नंबर ऑफ इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आता ॲव्हरेज प्रॉफिट काढत असताना आपण नंबर ऑफ इयर परचेस याचा देखील वापर करून घेत असतो. गुडविल कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज पर दिस मेथड बाय फॉलोविंग दी स्टेप्स. खालील स्टेप्सनं आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड तयार करणार आहोत. 1. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. आता टोटल प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. टोटल प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग दी प्रॉफिट्स ऑफ दी प्रिव्हियस इयर अँड डिडक्टिंग दी लॉसेस इफ एनी. आता काही वर्षाचा आपल्याला प्रॉफिट दिलेला असतो, काही वर्षाचा आपल्याला लॉस दिलेला असतो. तर प्रॉफिटची बेरीज करून त्याच्यामधनं जेवढ्या वर्षाचा लॉस असेल तो आपण मायनस केला तर आपल्याला काय मिळणार, टोटल प्रॉफिट मिळणार आहे, बरोबर.
आता याची चर्चा आपण पुढे करणार आहोत. प्रॉफिट्स अँड लॉसेस ऑफ द पास्ट 4 इयर्स आर ॲज फॉलोज. आपल्याला पाठीमागच्या 4 वर्षाचा आपल्याला प्रॉफिट आणि लॉस दिलेले आहेत. या ठिकाणी इयर दिलेला आहे आणि या ठिकाणी अमाऊंट दिलेली आहे. 2016 1,20,000 प्रॉफिट दिलेला आहे. 2017 80,000 प्रॉफिट दिलेला आहे. 2018 20,000 लॉस दिलेला आहे. 2019 60,000 प्रॉफिट दिलेला आहे. आता प्रॉफिटची ही 3 इयर आहेत आणि लॉसचं 1च वर्ष आहे, बरोबर. दी टोटल प्रॉफिट विल बी ॲज फॉलोज. टोटल प्रॉफिट बरोबर 1,20,000 नंतर प्लस 80,000. आता लॉस आहे म्हणून -20,000 प्लस हे 60,000 प्रॉफिट. आता या ठिकाणी 2,40,000 कसं आलं तर प्रॉफिटची अगोदर बेरीज करायची. 1,20,000 आणि 80,000 किती झाले 2,00,000 आणि हे प्रॉफिटचं 60,000 2,60,000. 2,60,000मधून हे एका वर्षाचा लॉस आपण 2018चा वजा केला 20,000 तर 2,60,000मधून 20,000 गेले किती उरले 2,40,000. तर 2,40,000 आपला टोटल प्रॉफिट निघालेला आहे. आता आपल्याला टोटल प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढू शकतो, बरोबर. म्हणून 2 नंबर कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर, बरोबर. जेवढे पण तुम्हाला इयरचं प्रॉफिट अँड लॉस दिलेले असतात ते इयर तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागतील. तर ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर. आता या ठिकाणी टोटल प्रॉफिट किती आहे 2,40,000 म्हणून खालची दुसरी स्टेप आहे ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट 2,40,000 छेद किती वर्षात दिलेला आहे 1 2 3 4 4 वर्षाचं म्हणून या ठिकाणी 4 केलेला आहे. 4 एके 4 4 संघ 24 म्हणून या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट किती मिळाला आपल्याला 60,000, बरोबर. आता ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला मिळाल्यानंतर आता आपण काय करू शकतो गुडविल काढू शकतो. आता 3 नंबर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, बरोबर. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट सर्टन नंबर ऑफ इयर परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, बरोबर. आता नंबर ऑफ इयर परचेस आपल्याला या ठिकाणी गुडविल काढत असताना पाहावं लागतं. दस गुडविल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. आता गुडविल आपल्याला काढायचे असेल तर आपल्याला फॉर्म्युला सांगितलेला आहे गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणुले नंबर ऑफ इयर परचेस, बरोबर. आता त्याच्या खाली काय सांगितले बघा इन अबाव एक्झाम्पल इफ गुडविल इज टू बी कॅल्क्युलेटेड ॲज 2 इयर्स परचेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट देन. आता या ठिकाणी आपण सूत्रामध्ये ते टाकायचं आहे गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे 60,000 60,000 गुणुले आता नंबर ऑफ इयर परचेस किती दिलेत आपल्याला 2 वर्ष म्हणून 2. आता या ठिकाणी गुणाकार करायचा तर 6 2 12 म्हणजे 1,20,000 आपल्याला गुडविल मिळालेलं आहे. अशा प्रकारे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड हे आपण 1 नंबर पाहिलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं आहे, बरोबर. टोटल प्रॉफिट काढायचं असेल तर पूर्ण अमाऊंट त्या ठिकाणी टोटल प्रॉफिटच्या अगोदर घेऊन त्याच्यातनं लॉस मायनस करून किती वर्षात दिले ते वर्ष त्या ठिकाणी घेऊन 2,40,000 आपण काढलेलं आहे. आता ॲव्हरेज प्रॉफिट काढायचं म्हणलं की सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर, बरोबर. आता गुडविल काढायचं म्हणलं तर या ठिकाणी गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेस. अशा प्रकारे तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मेथड पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. आता 2 नंबर मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. आता 2 नंबर मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. याची देखील आपण चर्चा करणार आहोत. सुपर प्रॉफिट इज दी प्रॉफिट विच इज अर्नड ओव्हर अँड अबाव दी नॉर्मल प्रॉफिट, बरोबर. आता सुपर प्रॉफिट कशी त्या ठिकाणी काढतो आपण तर अर्नड प्रॉफिट विच इज अर्नड ओव्हर अँड अबाव दी नॉर्मल प्रॉफिट म्हणजे नॉर्मल प्रॉफिटपेक्षा कमी असणं किंवा जास्त असणं, बरोबर. इफ दी फर्म अर्न्स एक्स्ट्रा प्रॉफिट दॅन दी नॉर्मल स्टँडर्ड्स प्रॉफिट दिस इज बिकॉज ऑफ रिप्युटेशन ऑफ दी फर्म, बरोबर. सो
सुपर प्रॉफिट कॅन बी कन्सिडर्ड ॲज ए बेस फॉर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. बरोबर. आता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल काढत असताना सुपर प्रॉफिट आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागतं. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स इज कन्सिडर्ड टू कॅल्क्युलेट दी प्रॉफिट नॉर्मली एक्सपेक्टेड ऑन दी कॅपिटल एम्प्लॉयड. आता आपल्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हा कॅपिटल एम्प्लॉयडसोबत आपल्याला घ्यावा लागतो. इफ दी फर्म अर्न्स एक्सेस दॅन दी नॉर्मल प्रॉफिट इट इज सुपर प्रॉफिट. बरोबर. आता नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट हे आपल्याला या ठिकाणी सुपर प्रॉफिट मेथडमध्ये पाहावे लागतील नव्यानं. बरोबर. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. आता आपण सुपर प्रॉफिट मेथड पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कॅपिटल एम्प्लॉयड तुम्हाला जर सविस्तर एक्झाम्पल दिलं असेल तर कॅपिटल एम्प्लॉयड काढायची कसं. तुम्हाला जर किंमत कॅपिटल एम्प्लॉयडची दिली नसेल तर तुम्हाला बॅलन्स शीट जर दिली असेल तर त्याच्यामधनं कॅपिटल एम्प्लॉयड कसं ते शोधून काढायचं किंवा कॅल्क्युलेट कसं करायचं तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये इट इज द अमाऊंट ऑफ कॅपिटल युज्ड बाय दी फर्म टू स्टार्ट्स अँड रन दी बिझनेस ॲक्टिव्हिटीज. इट इज मेड ऑफ फिक्स्ड ॲसेट. आता याच्यामध्ये कॅपिटल एम्प्लॉयड काढत असताना आपल्याला फिक्स्ड ॲसेट घ्यावे लागतील. ऑदर दॅन गुडविल पण घ्यावे लागेल. प्लस करंट ॲसेट पण घ्यावे लागतील. या सर्वांची बेरीज करायची. त्याच्यामधनं मायनस करंट लायबिलिटीज. ज्या करंट लायबिलिटीज असतील त्या ह्यातनं वजा केल्यानंतर तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयडची किंमत मिळणार आहे. कधीकधी तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयडची डायरेक्ट किंमत दिली जाते किंवा कधीकधी तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयड काढायला देखील सांगितलं जातं. बरोबर. हे झालं कॅपिटल एम्प्लॉयड. पुढे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स हा देखील तुम्हाला दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल 12%, 10%, 7%, 8% असं फॉर एक्झाम्पल. इट इज द रेट ऑफ रिटर्न्स नॉर्मली अर्नड बाय दी फर्म्स in the same industry or it is the profit expected by the investor on the capital employed. बरोबर. आता किती टक्क्यानं इन्व्हेस्टरनं बरोबर कॅपिटल आपल्या बिझनेसमध्ये गुंतवलेलं आहे यालाच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स असं म्हटलं जातं. बरोबर. आता आपण याचं एक्झाम्पल पाहणार आहोत. सुपर प्रॉफिट मेथडचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथडनं तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी मगासारखंच तुम्हाला इयर आणि अमाऊंट दिलेल्या आहेत. या ठिकाणी 2014चं 80,000 प्रॉफिट दिलेलं आहे. 2015चा 95,000 प्रॉफिट दिलेला आहे. 2016चा 1,10,000 प्रॉफिट दिलेला आहे. 2017चा 40,000 लॉस दिलेला आहे बघा. 2018चा 85,000 प्रॉफिट दिलेला आहे. बरोबर. आता इयर किती झाले 1, 2, 3, 4, 5 वर्षाचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट्स आणि लॉस दिलेला आहे. त्याच्याखाली तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयड इज रुपीज 3,50,000. तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयडची डायरेक्ट किंमत दिलेली आहे 3,50,000. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स इज 12%. 12% NRR असणार आहे म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स. पुढे 3 गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 year परचेस ऑफ सुपर प्रॉफिट. 2 वर्ष आपल्याला परचेसचे दिलेले आहेत 2 year परचेस. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेल्या आहे आणि सुपर प्रॉफिट मेथडनं तुम्हाला एक्झाम्पल सोडवायला सांगितलेलं आहे. तर त्याचं आपण एक्झाम्पल आपण आता पाहणार आहोत. पहिल्यांदा सुरुवातीला कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आता आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढणार आहोत. आता ॲव्हरेज प्रॉफिटचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर. बरोबर. आता त्याच्याखाली बरोबर आता सुरुवात पहिल्या वर्षाचं 80,000 तर या ठिकाणी आपण 80,000 घेतलेले आहे. प्लस दुसऱ्या वर्षाचं 95,000 प्लस 1,10,000. आता पुढे 1,10,000च्या पुढे 40,000 लॉस आहे म्हणून -40,000 प्लस 85,000.
अशा प्रकारे आपण अमाऊंट घेतलेले आहेत. आता या ठिकाणी पूर्ण प्रॉफिटची जर आपण बेरीज केली म्हणजे 80,000, 95,000, 1,10,000 आणि 85,000, तर त्याची बेरीज 3,70,000 येते. तर 3,70,000मधून हे 40,000 लॉस वजा केला तर किती अमाऊंट येणार आहे? 3,30,000. म्हणून 3,30,000 छेद टोटल इयर किती आहेत बघा, 1 2 3 4 5, बरोबर. म्हणून 5 घ्यायचं आहे, बरोबर. 5 1 5, 5 6 30, 3 उरले वरून घेतला 0, 5 6 30, 66,000, बरोबर. तर ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला 66,000 मिळालेला आहे, बरोबर. पुढे 2 नंबर कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. आता आपल्याला काय करायचं आहे? नॉर्मल प्रॉफिट काढायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट हे नव्यानं आलेलं आहे. याचा फॉर्म्युला आहे नॉर्मल प्रॉफिट बरोबर कॅपिटल एम्प्लॉयड गुणुले NRR म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स छेद 100, बरोबर. या ठिकाणी नंबर ऑफ इयर झाले हे खोडायचं, या ठिकाणी 100 पाहिजे, 100, बरोबर. बरोबर. आता आपल्याला कॅपिटल एम्प्लॉयड किती दिलेले आहे वरती बघा, 3,50,000. म्हणून या ठिकाणी 3,50,000 घ्यायचं गुणुले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किती आहे? 12%. म्हणून या ठिकाणी 12% घेतलं छेद 100, बरोबर. आता ह्या 200 200 गेले, किती उरले? 3,500. म्हणून 3,500 गुणुले 12 यांचा गुणाकार केला तर 42,000 येतो. म्हणजेच नॉर्मल प्रॉफिट आपला किती आलेला आहे? 42,000, बरोबर. आता पुढे या ठिकाणी याच्या पुढे 3 नंबर या ठिकाणी मिस्टेक झालेला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. आता आपल्याला काय करायचं आहे? सुपर प्रॉफिट काढायचं आहे, बरोबर. आता सुपर प्रॉफिटचं देखील आपल्याला सूत्र नवीन आलं बघा, बरोबर, नव्यानं. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. सुपर प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. बघा, सुपर प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट, बरोबर. आता ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे? 66,000. म्हणून या ठिकाणी 66,000 घेतलं वजा नॉर्मल प्रॉफिट किती आहे? 42,000. म्हणून या ठिकाणी 42,000 घेतलं. 66,000तून 42,000 गेले, किती उरले? 24,000 आपल्याला सुपर प्रॉफिट मिळालेला आहे, बरोबर. पुढे 4 कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता आपल्याला गुडविल काढायचे आहे. गुडविल बरोबर गुडविलचं काय सूत्र आहे? सुपर प्रॉफिट मेथड असेल तर गुडविल बरोबर सुपर प्रॉफिट गुणुले नंबर ऑफ इयर परचेस, बरोबर. बरोबर सुपर प्रॉफिट किती आहे? 24,000. म्हणून या ठिकाणी 24,000 घेतला गुणुले नंबर ऑफ इयर परचेस किती दिलेले आहेत? तर या ठिकाणी वरती नंबर ऑफ इयर परचेस किती? 2 म्हणले, 2 इयर्स. म्हणून या ठिकाणी आपण 2 घेतलेला आहे. म्हणून 24 दुने 48, 48,000 आपली गुडविल आलेली आहे, बरोबर. सुपर प्रॉफिट मेथडनं आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे, बरोबर. पुढचा पॉईंट आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. आता गुडविलचं ट्रीटमेंट कसं करायचं आहे त्या ठिकाणी याची चर्चा करूया आपण. अनलाईक अदर ॲसेट्स गुडविल इज ट्रीटेड सेपरेटली ॲट द टाईम ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ द फर्म. देअर आर 2 मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग गुडविल in the books of accounts while admitting new partners in the firm, बरोबर. आता 2 आपल्याला टाईप्स गुडविलच्या दिलेल्या आहेत, बरोबर. ए प्रीमियम मेथड. आता प्रीमियम मेथड असेल तर आपल्याला कशा प्रकारे एंट्रीज कराव्या लागतील आणि त्याचं पोस्टिंग करावं लागेल ते आपण पाहणार आहोत. Under this method, new partners brings his share of goodwill in cash or kinds. It may be retained in the business or may be withdrawn by the old partners, बरोबर. आता प्रीमियम मेथडमध्ये अशा प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलेले आहे आणि त्याच्या जर्नल एंट्री दिलेल्या आहेत. आता 1 नंबर when new partners brings his share of goodwill in cash and it is retained in the business. अशी जर प्रोसिजर त्याच्यात आपल्याला सांगितली असेल, एक्झाम्पलमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये असं जर सांगितलं असेल आपल्याला, तर त्याची एंट्री कशी होणार? तर
व्यवसायामध्ये न्यू पार्टनर्सनी जर शेअर ऑफ गुडविल आणली असेल तर त्याची एंट्री काय करणार, तर व्यवसायामध्ये गुडविल आली, बरोबर. म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल बिंग गुडविल ब्रॉट इन बाय न्यू पार्टनर्स, बरोबर. न्यू पार्टनर्सने गुडविल आणली. 2 म्हणजेच दुसरी एंट्री होणार. रिवर्स गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट सॅक्रिफाईस रेशो, बरोबर. बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स, म्हणजे गुडविल डिस्ट्रीब्यूट करून टाकलेली आहे ओल्ड पार्टनर्सला, बरोबर. मग त्या ठिकाणी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेला असू दे किंवा पार्टनर्स करंट अकाउंट असू दे, तिथं पार्टनरचा कॉलम असतोच, बरोबर. तर अशा प्रकारे असं जर ट्रान्झॅक्शन आलं तर अशा प्रकारे 2 एंट्रीज आपल्या होतात. आणि या ठिकाणी गुडविल अकाउंट आले होते ऑटोमॅटिक, कारण की वरच्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंट क्रेडिट झालेला आहे आणि खालच्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंट डेबिट झालेलं आहे. ऑटोमॅटिक त्या ठिकाणी गुडविल अकाउंट आले होते, त्याचा बॅलन्स घ्यायची आवश्यकता नाही ॲसेट साईडला, बरोबर. पुढे 2 when new partners bring his share of goodwill in cash and it is withdrawn by old partners. बघा आता नवीन पार्टनर्सनं त्याकडे गुडविल आणली असेल व्यवसायामध्ये आणि जर विड्रॉन जर करून घेतली असेल ओल्ड पार्टनर्सनं, तर मात्र आपल्याला 3 एंट्रीज कराव्या लागतात. ह्या पहिल्या 2 एंट्री आहेत तशा कराव्या लागतात. बघा या ठिकाणी पहिली एंट्री कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल बिंग गुडविल ब्रॉट इन बाय न्यू पार्टनर्स. 2 गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट सॅक्रिफाईस रेशो बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड अमंग ओल्ड पार्टनर्स, बरोबर. या ठिकाणी गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होतो. आता 3 नंबर एंट्री जर पार्टनर्सने विड्रॉन जर करून घेतली असेल तर काढून जर घेतली असेल त्यामध्ये गुडविल, तर त्याची एंट्री काय होते बघा, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट ॲक्च्युअल अमाऊंट ॲक्च्युअल विड्रॉन, म्हणजे किती विड्रॉन करून घेतली ते. हे वरच्या अमाऊंटचा काय संबंध लावायची गरज नाही. ॲक्च्युअल विड्रॉन बघा, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट ॲक्च्युअल विड्रॉन म्हणलेलं आहे, किती विड्रॉन करून, टू कॅश ऑर बँक अकाउंट, टू कॅश ऑर बँक अकाउंट आलेलं आहे, बरोबर. या ठिकाणी बिंग गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्सने गुडविल विड्रॉन करून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन आलं तर तुम्हाला 3 एंट्रीचं पोस्टिंग करावं लागतं. गुडविल अकाउंट तर ॲटोमॅटिक टॅली होईल आणि हे तुम्हाला किती अमाऊंट विड्रॉन केलेली आहे इथं तुम्हाला तिसरी एंट्री करून दाखवावं लागणार आहे. 3 when new partners bring his share of goodwill in cash and it is paid to old partners privately, बरोबर. म्हणजे देऊन टाकलं असेल प्रायव्हेटली, आणली पण गुडविल नाही देऊन पण टाकली तर प्रायव्हेटली म्हणते, तर इन दिस केस नो एंट्री इज रिक्वायर्ड टू बी पास्ड इन दी बुक्स ऑफ अकाउंट इन दी बुक्स ऑफ दी फर्म, बरोबर. अशा प्रकारे आपण प्रीमियम मेथड आपण पाहिलेली आहे. पुढे आता व्हॅल्युएशन मेथड. आता पुढची मेथड आहे बी व्हॅल्युएशन मेथड. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन बघूया. अंडर दिस मेथड न्यू पार्टनर्स डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल, बरोबर. आता या मेथडमध्ये न्यू पार्टनर्स शेअर ऑफ गुडविल त्या ठिकाणी आणत नाही. सो ओल्ड पार्टनर्स मेजर द गुडविल ऑफ द फर्म अँड देन इट इज रायज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स. म्हणजेच न्यू पार्टनर्स आपल्या बिझनेसमध्ये यायच्या टायमिंगला ओल्ड पार्टनर्स काय करतात, गुडविल रायज्ड करून टाकतात, बरोबर. अशी प्रोसिजर व्हॅल्युएशन मेथडमध्ये असते. याची आपण इन्फॉर्मेशन पाहूया. आता याच्यामध्ये देखील ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्री आपण पाहणार आहोत. 1 नंबर when न्यू पार्टनर्स डज नॉट ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज रायज्ड इन दी बुक्स ऑफ दी फर्म. आता नवीन पार्टनर्सने त्या ठिकाणी शेअर ऑफ गुडविल आणली नाही, बरोबर. तर आता त्याचे एंट्रीज कसे करायचे बघा. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट ओल्ड रेशो, म्हणजे ओल्ड रेशो
जो पार्टनर्सचा असेल, पहिल्या 2 पार्टनर्सचा जो रेशो असेल त्याप्रमाणेच गुडविल ही वाटून घ्यायची आहे, डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची आहे. म्हणजे त्याची एंट्री काय होणार, फक्त गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट ओल्ड रेशोनं ही पहिली एंट्री होणार. बिंग गुडविल राईज्ड इन द बुक्स ऑफ द फर्म. बरोबर. आणि त्याच्या खाली दिले गुडविल विल ॲपियर इन दी न्यू बॅलन्स शीट ऑन ॲसेट साईड. आता या ठिकाणी एकच एंट्री होत असल्यामुळं गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटलाच फक्त पोस्टिंग होणार, क्रेडिटला कुठलं पोस्टिंग होणार नाही. त्याच्यामुळे गुडविलचा काय होणार, बॅलन्स राहणार. मग तो बॅलन्स जो त्याकडून राहतोय तो कुठे घ्यायचा, ॲसेट साईडला तुम्हाला एकदम वरती घ्यावं लागणार आहे. बरोबर. अशा प्रकारे 1 नंबरची आपण इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. अशी जर ॲडजस्टमेंट तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिली असेल तर अशा प्रकारे एकच एंट्री करायची आहे, नाही त्याचा बॅलन्स जो आहे तो ॲसेट साईडला ट्रान्सफर करायचा आहे. त्याच्यानंतर 2 फेन गुडविल इज राईज्ड अँड रिटर्न ऑफ. बघा आता गुडविल राईज्ड केलेली आहे आणि रिटर्न ऑफ पण केली. बरोबर. तर त्यावेळेला कशी एंट्री करायची बघा. तर मगासारखी ती एंट्री सेम होणार. पहिली ए गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंट ओल्ड रेशोनस बिंग गुडविल राईज्ड इन दी बुक्स ऑफ दी फर्म. बरोबर. सेमच यासारखी ही पहिली एंट्री करायची. आणि जर त्याच्यापुढे रिटर्न ऑफ जर म्हणलं असेल, राईज्ड पण म्हणलं, आता या ठिकाणी फक्त राईज्ड म्हणलं होतं तर अशा प्रकारे एंट्री केली. आता या ठिकाणी राईज्ड म्हणल्यावर आहे तशी ही एंट्री रिपिटेशन होणार. इथं जशी केली तशी इथं करायची. आणि रिटर्न ऑफ म्हणल्यानंतर बघा, रिटर्न ऑफ म्हटल्यानंतर बघा ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट न्यू रेशो. बघा आता 2 पार्टनर्सलाच रिटर्न ऑफ करून टाकायचं नाही, तर जो नवीन येणार आहे त्याला पण याच्यामध्ये घ्यायचं. बरोबर. आणि न्यू रेशो आपण काढणारच आहे, त्याप्रमाणे गुडविल त्या एक डिस्ट्रीब्यूट करायची. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट न्यू रेशोप्रमाणे तिघाला पण डेबिट करायचं आणि टू गुडविल अकाउंट क्रेडिट बिंग गुडविल रिटर्न ऑफ असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर. आता या ठिकाणी देखील काय झालं, मग या ठिकाणी गुडविल वरच्या एंट्रीमध्ये डेबिट होता, या ठिकाणी काय आहे क्रेडिट, म्हणजे गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक टॅली होते. आणि त्याच्याखाली तुम्हाला सूचना एक दिलेली आहे बघा, गुडविल विल नॉट अपेअर इन दी न्यू बॅलन्स शीट. न्यू बॅलन्स शीटला घ्यायची आवश्यकता नाही. बरोबर. गुडविल अकाउंट या ठिकाणी ॲटोमॅटिक टॅली झालेला आहे. पुढे 3 फेन गुडविल ऑलरेडी अपेअर इन द बुक्स ऑफ दी फर्म इन बॅलन्स शीटला असेल तर त्या ठिकाणी काय करायचं बघा, इन सच केसेस इफ द गुडविल इज रिव्हॅल्यूड ॲट दी डिफरन्स बिटवीन रिव्हॅल्यूड व्हॅल्यू ऑफ गुडविल अँड इट्स बुक व्हॅल्यू इज ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट ऑर रिव्हॅल्युएशन अकाउंट. म्हणजे गुडविल अकाउंट तुम्हाला ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये दिले असेल तर त्याच्या किमतीमध्ये वाढ झाली का घट झाली हे पाहून रिव्हॅल्युएशन अकाउंटला टाकून द्यायचं आणि ट्रान्सफर कुठं करायची, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटला देखील ती ट्रान्सफर करायची आहे. बरोबर. असं सांगितलेलं आहे. पुढे ह्याच्यामध्ये काय सांगितलं आणखीन, इफ गुडविल ऑलरेडी अपेअर्स इन द बॅलन्स शीट अँड न्यू पार्टनर्स ब्रिंग गुडविल इन कॅश. तर त्यावेळेला बघा, देन इट इज डिझायबल टू राईट ऑफ द गुडविल अपेअरिंग इन द बुक्स अमंग ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. तर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे त्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे तिसरं देखील पाहिलेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण व्हॅल्युएशन मेथड देखील बघितलेली आहे. आजच्या तासाला आपण मिनिमम गुडविल हा घटक पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण गुडविलच्या मेथड 2 पाहिलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली ॲव्हरेज प्रॉफिट मेथड देखील पाहिलेली आहे, दुसरी सुपर प्रॉफिट मेथड देखील पाहिलेली आहे. त्याचा आपण एक एक्झाम्पल देखील पाहिलेला आहे. बरोबर. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, सुपर प्रॉफिट मेथड. बरोबर. याचं त्याच्यानंतर ट्रीटमेंट ऑफ गुडविल हे देखील पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मेथड 2 बघितल्या, ए प्रीमियम मेथड
आणि 2 व्हॅल्युएशन मेथड. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.